So today we have seen the next chapter, matrices. आज आपण पुढचं चॅप्टर बघूया, मॅट्रिसेस. पॉलिटेक्निकला आहे, 11 ला आहे, JEE ला पण आहे, इम्पॉर्टंट आहे. पुढे चालून हे चॅप्टर तुम्हाला BSc ला आहे, MSc ला पण आहे. बेसिक पासून स्टार्ट करतोय आपण. मॅथेमॅटिक्स मध्ये मॅट्रिसेस हा जो कन्सेप्ट आहे, जर तुम्हाला 2 व्हेरिएबल दिले तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सोपा जातो. 3 व्हेरिएबल दिले तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सोपा जातो. 4 व्हेरिएबल दिले तर, 1 व्हेरिएबल दिला तर एकदम सिंपल. 2 ला थोडा डिफिकल्ट, 3 पर्यंत डिफिकल्ट नाहीये, सिंपल आहे. तिथपर्यंत सॉल्व्ह करू शकता तुम्ही. 4 दिले, 5 दिले, 6 दिले, 7 दिले, अननोन व्हेरिएबल दिले किंवा 7 नंबर ऑफ इक्वेशन दिले तर ते कसे सॉल्व्ह करायचे, त्याचे सोल्युशन कसे फाइंड आउट करायचे, याचा यूज करून, मॅट्रिक्सचा यूज करून आपण ते सगळे सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. हा मेन ऍप्लिकेशन आहे मॅट्रिक्सचं. तर मॅथ मध्ये 2 कन्सेप्ट कधी पण पाहायला भेटतात आणि मुलं कन्फ्युज होतात. मॅट्रिक्स काय झालं, डिस्टन्स फंक्शन. मॅट्रिक्स काय झाला, मॅट्रिक्स काय असतो, मॅट्रिक्स असते तुमची अरेंजमेंट असते. अरेंजमेंट कशाची अरेंजमेंट असते, रो आणि कॉलमची अरेंजमेंट असते. आता रो म्हणजे काय आणि कॉलम म्हणजे काय, ह्या 2 गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. आपण लवकरच थोडंसं बेसिक घेणार आहोत थेरॉटिकली आणि नंतर लगेच प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. जास्तीत जास्त आपण अनसॉल्व प्रॉब्लेम जे आहेत, जे JEE आहे किंवा पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगचे आहे, ते सॉल्व्ह करण्यावर जास्त भर देणार आहोत आपण. तर प्रॉब्लेमला सुरुवात करायच्या अगोदर तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजे, म्हणून मी मॅट्रिक्स काय करतो एक्सप्लेन करतो अगोदर. तर तुम्हाला रो आणि कॉलम माहित असेल तर तुम्हाला मॅट्रिक्स फॉर्म करता येईल. तर रो काय असतो, रो तुमचं हॉरिझॉन्टल अरेंजमेंट असते नंबरची हॉरिझॉन्टल म्हणजे जी लाईन आपला जो सरफेस असतो त्याला पॅरलल असते, म्हणजेच ती काय झाली, हॉरिझॉन्टल लाईन झाली. तर हॉरिझॉन्टल अरेंजमेंट ऑफ द नंबर म्हणजेच रो. आणि व्हर्टिकल अरेंजमेंट ऑफ द नंबर म्हणजे लाईन कशी असणार तुमची, परपेंडिक्युलर टू युअर सरफेस. दिस लाईन इज कॉल्ड अ व्हर्टिकल लाईन. तर व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये जर अरेंजमेंट केली आहे नंबरची तर त्याला काय म्हणायचं, कॉलम म्हणायचं. मग ते कसे असणार इथं, आता हा काय झाला, हे रोच्या फॉर्म मध्ये झाला. आता 1 2 3 4 5 6 असं जर आपण लिहिलं त्याला, किंवा ABCD असं जर लिहिलं तर हे काय झालं, व्हर्टिकल झालं. तर याला काय म्हणायचं, कॉलम. आपण घर बांधत असताना बी कॉलम उभे करतो, काय म्हणतो त्याला, कॉलम. जे व्हर्टिकली असतात त्याला काय म्हणायचं, कॉलम. हॉरिझॉन्टली काय असतं, जो आपण स्लॅब टाकतो असा, स्लॅब काय असतो, समांतर असतो. कशाला, तुमच्या बेसला. तर त्याला काय म्हणायचं, रोजच्या फॉर्म मध्ये. तर अरेंजमेंट ऑफ नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम इन स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर मध्ये तुम्ही नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलमची जर अरेंजमेंट केली, 1 4 5 6 8 9 काही दिली, इथे 10 12 5 8 9 समथिंग नंबर असू शकतात, 0 2 8 9 1 या टाईपचे. तर हे काय झाले तुमच्यावाले रोज झाले, R1 झाला, R2 झाला, R3 झाला. हे काय झाले, 3 रो झाले तिथं. आणि कॉलम किती झाले, C1 C2 C3 C4 C5 म्हणजे 5 कॉलम झाले तुमचे. नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम किती झाले, इथं 3 आहे रो आणि कॉलम किती झाले तर 5 झाले. या अरेंजमेंटला काय म्हणायचं, मॅट्रिक्स म्हणायचं. हे कशात येणार आहे तुमचं, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये येणार. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असल्याच्या नंतर याला काय म्हणायचं, मॅट्रिक्स म्हणायचं. याच्यात असं पण येतं बरं का, काही मुलं कन्फ्युज होतात. नंतर ते पुढचा पार्ट आहे डिटर्मिनंट. जर स्ट्रेट लाईन आल्या दोन्ही साईडनं, जर स्क्वेअर ब्रॅकेट नाही आला तर त्याला डिटर्मिनंट म्हणायचं. आपण डिटर्मिनंट मध्ये एक काय असतं, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम हे इक्वल असतात. हा डिफरन्स आहे दोन्हीच्या मध्ये, ठीक आहे. या स्ट्रेट लाईन असतात आणि नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम इक्वल असतात, त्याला डिटर्मिनंट म्हणायचं. आणि जिथं इथे पण इक्वल असतात तो एक टाईप झाला, इक्वल असू शकतात इथे, ते एक एक्झाम्पल झालं. अनइक्वल पण असतात मॅट्रिक्स मध्ये. तर अशी जिथे अरेंजमेंट भेटेल याला काय म्हणायचं, मॅट्रिक्स म्हणायचं. तर जनरली हा मॅट्रिक्स कसा झाला मग तुमचा,
रेक्टँगलच्या फॉर्म मध्ये झाला, कारण नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम अनइक्वल आहे. जर नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम अनइक्वल झाले, आता याच्यात आपण 2x2 चा काढू शकतो. याला काय म्हणायचं 2x2 म्हणजे ABCD 2 रो 2 कॉलम. जर मी 3x3 काढायचं असलं तर ABC XYZ PQR कुठलेही नंबर येऊ शकतात. तर हा 3x3 झाला. तर असं नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम जर इक्वल असेल तर याला काय म्हणायचं स्क्वेअर ब्रॅकेट म्हणायचा. स्क्वेअर ब्रॅकेट हा 2x2 चा स्क्वेअर ब्रॅकेट झाला, 3x3 चा स्क्वेअर ब्रॅकेट म्हणायचा. आणि हे जे लिहितो आपण 2x2 3x2 तर याला काय म्हणायचं ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स. ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स याला काय म्हणतात ऑर्डर. जर आपल्याजवळ अननोन रो आणि अननोन कॉलम असतील तर आपल्याकडे काय असतं, समजा माझ्याकडे m आहे तर m नंबरचे रो आहे आणि n नंबरचे कॉलम आहे. म्हणजे 1 2 3 4 असे n कॉलम आहेत आणि 1 2 3 4 5 6 असे m नंबरचे रोज आहे. तर याला कसं लिहितात m क्रॉस n. तर m क्रॉस n ही त्याची ऑर्डर झाली. आणि इथं नंबर ऑफ रोज n आहे, नंबर ऑफ कॉलम n आहे. दोन्ही जर इक्वल झाले तर त्याला स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर मॅट्रिसेस म्हणायचं. आणि जर अनइक्वल झाले तर रेक्टँगल फॉर्म म्हणायचं त्याच्यावाला मॅट्रिक्सचा. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं. एक्झाम्पल 2x2 चा मॅट्रिक्सचं एक्झाम्पल जर द्यायचं सांगितलं तुम्हाला देता येईल. आता नंबरचे याला प्लेस दिलेले असतात मॅट्रिक्सला. मॅट्रिक्सचे जे आहेत आतले नंबर याला प्लेस दिलेले असतात. तर याला जनरली कसं डिनोट केलं जातं, जर हे कॅपिटल AIJ असं डिनोट केलं जातं. आणि याच्यातले जे एलिमेंट आहेत ते हे डिनोट केले जातात. फर्स्ट रो हे हा फर्स्ट रो मध्ये असा A1 लिहायचा आणि फर्स्ट कॉलम आहे तर इथे $1 लिहायचा. आता हा सेकंड, आता हा मेंबर काय झाला सेकंड झाला, पण कुठल्या पहिल्या रो मध्ये चालू आहे तर पहिला रो दुसरा मेंबर, त्यानंतर पहिला रो तिसरा मेंबर. तसंच इथं काय येणार मग हा काय झाला दुसरा रो सुरू झाला पण कॉलम फर्स्ट आहे. इथे काय दुसरा रो आहे दुसरा कॉलम सुरू झालेला आहे. इथे काय आहे दुसरा रो आहे तिसरा कॉलम आहे. इथे काय येणार मग आता हा थर्ड रो आहे पण कॉलम कसा आहे फर्स्ट आहे. इथे काय येणार आहे ए कितवा आहे रो तिसरा आहे कॉलम सेकंड आहे. इथे A33 या टाइप मध्ये. तर अशा पद्धतीने आपण याच्यावरले मेंबर जे आहेत मॅट्रिक्सचे हे डिनोट केले जातात. आणि हे तुम्हाला प्लेसेस हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये विचारतात की एक मॅट्रिक्स दिलेला असेल तुम्हाला, त्याच्यात असंख्य नंबर दिलेले असतील आणि तुम्हाला विचारतील की बाबा A22 च्या प्लेसला कुठला नंबर आहे, A33 च्या प्लेसला कुठला नंबर आहे, A32 च्या प्लेसला कुठला नंबर आहे. तर हे कसं कॅल्क्युलेट करणार आपण, तर या जो जनरल फॉर्म आहे याच्यात काय करायचं, फर्स्ट हा काय आहे तुमचा डिनोट करतो रोचा नंबर आणि हा कॉलमचा नंबर. म्हणजे पहिला दुसरा तिसरा रो आहे, पहिला दुसरा कॉलम आहे, त्याच्यातला हा मेंबर आहे A32. आता माझ्याकडे जर एक काही एक्झाम्पल आहेत एक्झरसाइज मध्ये, ते जर आपण जर पहिली एक्झरसाइज जर घेतली आता तर पहिल्या एक्झरसाइज मध्ये आपल्याला दिसून येईल की मेंबर कसे ओळखायचे. तर आपण पहिली एक्झरसाइज स्टार्ट करूया. नंतर टाइप्स ऑफ मॅट्रिक्स आहेत ते नंतर आपण पुढे बघूया. तर टाइप्स ऑफ मॅट्रिक्स मी तुम्हाला आता सांगून देतो वाटलं शॉर्टकट मध्ये, नंतर डायरेक्ट सेकंड एक्झरसाइज वर जाता येईल. टाइप्स मध्ये काय नाही, एक तर सिंगल या फॉर्म मध्ये जर अरेंजमेंट केलेली असेल, इथे असतील 5 6 7 8, तर याच्यामध्ये काय झालं एकच रो झाला. कॉलम किती 1 2 3 4 म्हणजे एक रो आणि 4 कॉलम. तर याला काय म्हणायचं रो मॅट्रिक्स म्हणायचं, याला म्हणायचं रो मॅट्रिक्स. आणि जर हाच व्हर्टिकली लिहिला मी 5 6 7 8 असा दिला याला, तर याच्यामध्ये किती झाले 4 तुमचे रो झालेत 1 2 3 4 आणि एक तुमच्याला काय झालेला आहे कॉलम झालेला आहे. तर याला काय म्हणायचं कॉलम मॅट्रिक्स. काय म्हणणार याला कॉलम मॅट्रिक्स. सिंपल आहे, रो मॅट्रिक्स कॉलम मॅट्रिक्स. पुढचा पार्ट येतो, जर सगळे मेंबर जर 0 झाले, हा 0 झाला हा 0 0 सगळे जर 0 मेंबर झाले तर याला म्हणायचं झिरो मॅट्रिक्स. झिरो मॅट्रिक्स सगळे मेंबर जर 0 असतील तर झिरो मॅट्रिक्स. एकच कॉलम असेल तर कॉलम मॅट्रिक्स, एकच रो असेल तर रो मॅट्रिक्स. नंबर ऑफ कॉलम आणि नंबर ऑफ रो जर इक्वल असतील, 3 कॉलम 3 रो, तर त्याला म्हणायचं स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स. आणि नंबर ऑफ कॉलम नंबर ऑफ रोज अनइक्वल असतील तर त्याला म्हणायचं रेक्टँगल मॅट्रिक्स. बस हे टाईप आहेत
एवढे टाईप आपले कॉलम मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स, रो मॅट्रिक्स, रेक्टँगल मॅट्रिक्स आणि झिरो मॅट्रिक्स इथपर्यंत आपण. आता एक डायगोनल मॅट्रिक्स राहिला होता. डायगोनल मॅट्रिक्स मध्ये आपण काय लिहिणार, जर बाकी सगळे मेंबर झिरो आहेत आणि जर मधले मेंबर्स नॉन झिरो असतील तर त्याला काय म्हणायचं, डायगोनल मॅट्रिक्स. म्हणजे माझा इकडे 0 0 इथे 0, पण इथे काय 1 आला, 2 आला, 3 आला, इथे 0 आला, इथे 0 आला, 0 आला. 3x3 चा मॅट्रिक्स आहे आणि त्याचे डायगोनल मेंबर्स नॉन झिरो आहे. याच्यातला एखादा 0 आला तर चालतो, काही प्रॉब्लेम येत नाही. इथला 0 आला तरी चालतो, इथला 0 आला तरी चालतो. परंतु हे 0 झालं तर मग तो 2x2 होईल. तर इथला 3चा आणि या प्लेसचा नॉन, हे दोन्ही नॉन झिरो असेल तर याला मग 3x3 म्हणता येईल. 3x3 डायगोनल मॅट्रिक्स, कारण डायगोनलचे मेंबर त्याच्यावर नॉन झिरो आहे, फर्स्ट प्लेसचा लास्ट प्लेसचा. तर याला काय म्हणायचं, डायगोनल मॅट्रिक्स. इथे आपण पाहून घेऊया. ठीक आहे. तर हे झाले प्रकार डायगोनल मॅट्रिक्सचे. आता आपण बघूया एक्झरसाइज. सिंपल आहे एक्झरसाइज. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. जास्तीत जास्त फोकस असणार आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वरून. टाइप्स ऑफ मॅट्रिक्स झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं की ऑर्डर कशी काढायची मॅट्रिक्सची ऑर्डर आपण नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलमचं मल्टिप्लिकेशन करून त्याची ऑर्डर काढत असतो. तर एक्झरसाइज नंबर 1 मध्ये फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला. इफ मॅट्रिक्स दिला A इज इक्वल टू -2 0 0 1. ठीक आहे. देन फाइंड A11 A22 हे दोन मेंबर फाइंड आउट करायचे याच्यामध्ये. तर आपण जनरल फॉर्म आताच बघितलाय मॅट्रिक्सचा. तर काय असतो, 2x2 चा पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो दुसरा कॉलम, दुसरा रो पहिला कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम. ह्या 2x2 चा जनरल फॉर्म झालेला आहे. इथे 2x2 आहे म्हणून मी इथे 2x2 चा जनरल फॉर्म लिहिला. इथे जर 3x3 चा दिलेला असता तर मी 3x3 चा जनरल फॉर्म. तुम्हाला फक्त काय पाहिजे, प्लेस. आता इथे काय म्हणतो, A11 म्हणजे फर्स्ट प्लेसला फर्स्ट रोचा फर्स्ट कॉलमच्या ठिकाणी कुठला मेंबर आहे हे तुम्ही सांगा. तर डायरेक्ट सांगायचं सोल्युशन मध्ये. पहिला रो पहिला कॉलम, सो A11 इज इक्वल टू -2 आणि A22 इज इक्वल टू दुसरा रो दुसरा कॉलम, म्हणजे हा दुसरा रो आणि दुसरा कॉलम फर्स्ट सेकंड, इथं 1 झालं. एवढं सिंपल आहे. याच्यातच तुम्हाला जर अजून ऍड केला असतं त्यांनी की A12 ला कुठला मेंबर आहे, तर मग तुम्हाला काय सांगावं लागला पाहिजे, इथला मेंबर सांगावा लागला असता. हा झाला 0. आणि त्याने विचारलं असतं तुम्हाला A21 ला कुठला मेंबर आहे, तर म्हणजे काय झाला असता, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. तर इथे काय 0 झालं. हे डायगोनल मॅट्रिक्स एक्झाम्पल आहे 2x2 चं. याच्यामध्ये आपण 4 मेंबर डिनोट केलेले आहेत. आता लगेच पुढचा प्रॉब्लेम बघूया. सिंपल आहे, जास्त डिफिकल्ट नाहीये. बेसिक पार्ट घेतोय सध्या आपण. मॅट्रिक्स बी दिलेला आहे तुम्हाला क्वेश्चन 2 मध्ये. मॅट्रिक्स बी हा दिला रेक्टँगल मॅट्रिक्स दिलेला आहे, कारण नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम अनइक्वल आहेत. इथे 3 2 आणि इथे 0 -1 दिलेला आहे. आणि तुम्हाला मेंबर फाइंड आउट करायचे. देन फाइंड द मेंबर. विच मेंबर? A11 A22 A32 हे 3 मेंबर फाइंड आउट करायचे. काय दिलेलं आहे मॅट्रिक्स, मीच काय करतो आता, हा जनरल फॉर्म आहे इकडचा. तर याच्यामध्ये काय करतो, हा किती बाय किती आहे, 3/2 आहे, कारण 1 2 3 रो आहेत आणि 2 कॉलम आहे. पहिले रो लिहायचे आणि नंतर कॉलम लिहायचे. याची ऑर्डर किती झाली मग, 3/2 म्हणजे 6 ऑर्डर झाली याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये नंबर ऑफ मेंबर किती आहे, 6, कारण दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केल्यावर 6च येतं, नंबर ऑफ मेंबर नंबर ऑफ कॉलम. आता मी काय करतो, इथे वाढवतो मग आता मला. तर तिसरा रो सुरू होईल माझा इथं आणि पहिला कॉलम. इथे काय होईल माझा, तिसऱ्या रो मधला दुसरा मेंबर म्हणजे दुसरा कॉलम. झालं. कम्पेअर करा. A11 ला कुठल्या प्लेसला आहे, 5 आहे. सो A11 इज इक्वल टू 5. A22 म्हणजे इथला सेकंड हा मेंबर आला. A22 दुसरा रो दुसरा कॉलम इज इक्वल टू 2. आता काय, थर्ड रो सेकंड मेंबर. A32 थर्ड रो सेकंड मेंबर -1. 3 मेंबर तर डिनोट केले, बाकीचे 3 तुम्ही डिनोट करू शकता जे राहिलेत ते. एवढं सिंपल आहे, जास्त डिफिकल्ट नाहीये. पुढचा प्रॉब्लेम घेऊया लगेच. इफ द मॅट्रिक्स D इज इक्वल टू PQ T R S Q.
मॅट्रिक्स डी दिलेला आहे आपल्याला, तो दिलेला आहे तुम्हाला या फॉर्म मध्ये, रेक्टँगलच दिला पण 2/3 च्या फॉर्म मध्ये, हा 3/2 च्या फॉर्म मध्ये होता. तर पी क्यू टी आर एस यू, देन ऑर्डर ऑफ द डी. आता डी ची ऑर्डर सांगा म्हणते. ऑर्डर काय असते तुमच्यावाली? आता सांगितली आपण, नंबर ऑफ रो इंटू व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दॅट नंबर. सो नंबर ऑफ रोज इंटू नंबर ऑफ कॉलम, नंबर ऑफ कॉलम म्हणजे नंबर ऑफ रो किती आहे? 1 आणि 2. 2 रो आहे माझ्याकडे 2 आणि कॉलम किती आहे? 1 2 3 झाली ऑर्डर 6. 2/3 चा आहे, 6 रेक्टँगल फॉर्म आहे. याच्यात जर क्वेश्चन काय विचारू शकतात ते अजून, व्हॉट इज द फॉर्म, विच टाइप ऑफ द मॅट्रिक्स, सो रेक्टँगल मॅट्रिक्स, अनइक्वल आहेत म्हणून. पुढचा एक प्रॉब्लेम आहे लास्ट एक्सरसाइज मधला, राईट द ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. एक मॅट्रिक्स दिला आणि त्याची परत ऑर्डर काढायची सांगितलेली आहे. क्वेश्चन नंबर 4, मॅट्रिक्स दिलेला आहे सी, व्हॉट इज द ऑर्डर मॅट्रिक्स 0 1 -1 I 3, so 2 3 4 1 6 8 -2 and 2. या मॅट्रिक्सची ऑर्डर सांगा म्हणतात. काय येणार आहे ऑर्डर? नंबर ऑफ रो किती येतं? 1 2 3, 1 2 3 रो आहेत आपल्याकडे आणि कॉलम किती आहेत? 1 2 3 4 कॉलम आहेत. म्हणजे पहिले काय लिहिणार तुम्ही? नंबर ऑफ रो इंटू नंबर ऑफ कॉलम किती येते? 4. म्हणजे 3 क्रॉस 4 ही तिची ऑर्डर आहे. झालं. 3 क्रॉस 4 चं मल्टिप्लिकेशन किती येते? 12. तर ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स इज 3 क्रॉस 4. आणि नंबर ऑफ मेंबर किती आहे त्याच्यामध्ये? 12. दोन्हीचा गुणाकार केल्यास नंतर काय मिळतं आपल्याला? नंबर ऑफ मेंबर प्रेझेंट इन दॅट. किती मेंबर आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 नंबर आहे. इतकं सिंपल आहे. नंबर ऑफ रो इंटू नंबर ऑफ कॉलम जर केलं तर तुम्हाला ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स मिळून जाते. तर हे झाले एक्सरसाइज 1, ही संपलेली आहे इथे. पुढची एक्सरसाइज लगेच घ्यायची का? आयडेंटिटी मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स, अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, सिमेट्रिक मॅट्रिक्स, अजून काही मॅट्रिक्सचे टाईप आहेत. तर मला वाटतं डायगोनल मॅट्रिक्स पर्यंत आपण बघितलेच आहे. तर पुढचे टाईप पण आपण बघून घेऊया. एक्सप्लेन करतो मी जस्ट. डायगोनल मॅट्रिक्स, डायगोनल एलिमेंट्स आर नॉन डायगोनल एलिमेंट्स आर ऑल 0. डायगोनल सोडून बाकीचे सगळे मेंबर जर 0 असतील तर त्याला डायगोनल मॅट्रिक्स म्हणायचं. स्केलर मॅट्रिक्स, मॅट्रिक्स इज अ स्केलर if and only number of rows equal to number of column, all non-diagonal are 0, all diagonals are same equal. ठीक आहे. अजून बरेच आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, पुढे अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे. काय नाही, सिंपल आहे. मी तुम्हाला सोपं सांगून देतो. अप्पर ट्रायंगुलर कशाला म्हणायचं, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं, आयडेंटिटी मॅट्रिक्स कशाला म्हणायचं. तर पुढचं घेऊया आपण की डायगोनल झाल्याच्या नंतर स्केलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं. तर स्केलर मॅट्रिक्स काय असतो? एक मॅट्रिक्स असतो, सगळे मेंबर तुमच्यावाले. मी जर 3/3 चा घेतला तर हा 0 घेतो, हा 0 घेतो, हा 0 घेतो. पण याच्यावरचे मेंबर आहे 1 1 1. इकडे माझा 0 0 0. इथे एक तर 2 2 2 असेल, 3 3 3 असेल किंवा A A A असेल. तर याला काय म्हणायचं? स्केलर. म्हणजे डायगोनल मेंबर नॉन 0 आहेत आणि ते सगळे इक्वल आहे, तर त्याला काय म्हणायचं? स्केलर मॅट्रिक्स म्हणायचं. काय म्हणायचं? स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स त्याला म्हणायचं स्केलर मॅट्रिक्स. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? त्याच्यानंतरचा पार्ट येतो आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्सला काय येईल? मॅट्रिक्स सेम असेल, फक्त डायगोनल वर 1 1 1 मेंबर असतील, इकडे सगळे 0 असतील, इकडे सगळे 0 असतील. याला काय म्हणायचं?
आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणायचं. इतकं सिंपल आहे. त्याच्यानंतर येतं अप्पर ट्रायंगुलर आणि लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये काय म्हणायचं की तुमच्या जे खालच्या भागातले जे मेंबर आहेत सगळे ते झिरो झाले, डायगोनलवर नॉन झिरो मेंबर असतात आणि इकडचे सगळे वरचे मेंबर नॉन झिरो असतात. म्हणजे एक्झाम्पल जर घेतलं मी तर 1 2 0 5 हे बघा. आता हा डायगोनलवर नॉन झिरो आहे, इकडचा नॉन झिरो आहे, इकडचा झिरो झाला. 3/3 चं जर एक्झाम्पल द्यायचं घेतलं तर मी इथं 5 घेईल, इथं 6 घेईल, इथे 9 घेईल, इथे 0 घेईल, इथे 0 घेईल. म्हणजे जे लोअर ट्रायंगुलर तयार होतो माझ्यावाला याच्यात काय येतं, 0 येतं सगळं आणि अप्पर ट्रायंगुलर मध्ये नॉन झिरो नंबर येतात. तर याला काय म्हणायचं, अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. याच्या विरुद्ध काय येतं, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंगुलर मध्ये काय होणार आहे की इथे नॉन झिरो मेंबर येतील, डायगोनलला नॉन झिरो मेंबर येतील, इथं -5 10 किंवा इथे एखादा 0 येऊ शकतो, त्याला काही शक्यता नाही. डायगोनलला काय येणार, इथं 5 येतील, 8 येतील, 9 येतील, -1 येतील, पण इकडे सगळे 0 येतील. वरच्या भागात डायगोनलच्या वरच्या भागात सगळे जर 0 आले आणि खाली जर नॉन झिरो नंबर असतील तर त्याला काय म्हणायचं, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. याच्याच विरुद्ध जर खालच्या भागात सगळे 0 आले आणि वरच्या भागात जर नॉन झिरो मेंबर असतील डायगोनल आणि डायगोनलच्या वरी, तर त्याला म्हणायचं अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. हा एक प्रकार आहे. याचे मग एक्झाम्पल आहेत तुम्हाला आता एक्सरसाइज मध्ये बघूया आपण की काय काय करायचे. तर एक्झाम्पल अजून काही प्रकार डायगोनल मॅट्रिक्सचे बघता येतील आपल्याला. सिमेट्रिक आहे, स्क्यू सिमेट्रिक आहे. तर सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये काय आहे, सिंपल आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करून टाकतो डायरेक्टली. सिमेट्रिक मॅट्रिक्स कसं म्हणायचं. सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये काय असणार, जर माझ्याकडे एक मॅट्रिक्स आहे, याला मी 1 2 आणि इथे मी 3 लिहिलं, तर हा जो 2 आहे तो इथं 2 येणार. म्हणजे इकडचे मेंबर इकडच्या मेंबरला सेम येणार. म्हणजे या इथे सेकंड माझा जो कॉलम आहे हा सेकंड कॉलम आणि फर्स्ट रो आहे, तर इथं फर्स्ट कॉलम आणि फर्स्ट रो जर रिव्हर्स केलं तर ते मेंबर जर इक्वल येत असतील तर त्याला काय म्हणायचं, सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणायचं. सिमेट्रिक. जर आपण एक्झाम्पल 3/3 चं घ्यायचं ठरवलं तर इथं माझ्याकडे 2 येईल, इथे 3 येईल.